नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. लय फास्ट झालं का हे, परत आपण स्लोमध्ये घेऊ वाटलंच नाही, जाऊ द्या, काही होत नाही, ॲडजस्ट करून घ्या. आणि आता मी आहे दुकानामध्ये. आता तुम्ही म्हणसान काल व्हिडिओ कोण नाही आला, तर तुम्हाला काय सांगू, मी आता लय गडबड चालू आहे मार्केटमध्ये. इकडे कामं नाही आहेत, पण आमच्याकडं कामाचा लॉट तुटवडा आणि लाट सगळे एकत्रच आलेलं आहे. इथं ठेवू का मोबाईल? कसा दिसतोय सांगा मला. दिसतंय का? आपला प्रॉपर व्ह्यू आला पाहिजे आपल्याला, बाकी काहीच नाही. आता चॅनलला सुरुवात झालेली, आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. हे मला काही कंडिशन कळली नाही, मी असं का करतोय. फुल टाइमपास, फुल ब्लॉगिंग. सबस्क्राईब करा. लय काम आहे चालू, तुम्हाला सांगतो मी. लय कामाने वैतागलो होतो काल, आणि त्याच्यामुळे डायरेक्ट घरी गेलो आणि सरळ पडलो तर सीधा झोपलोच मी. त्याच्यामुळं कसं आहे, मग व्हिडिओ शूट झालाच नाही दिवसभरात. काही लक्ष म्हणजे कामामुळं मोबाईल हातात घ्यायला वेळच नाही राहिला. आता तुम्हाला दाखवतो आजची पण कंडिशन सांगतो मी. डायरेक्ट शॉपमध्ये का कॅमेरा चालू केला आहे. आताची पण कंडिशन सांगतो तुम्हाला मी, कारण दाखवतो तुम्हाला मी की काय चाललंय काय नाही. कारण चला, कारण लय होते. चल फिरतो आता कॅमेरा. हॅलो मम्मी, इकडे बघा. हे एवढा सगळा पसारा चालू आहे कालपासून. कालचा वेगळा होता, आजचा वेगळा आहे, आणि हे वेगळं चालू आहे. आणि इथं माझं टाइमपास वेगळं चालू आहे. आता आज थोडं कमी आहे, त्यामुळे जरा मी रिलॅक्स आहे. हे बघा, खूप सारी घाई गडबड चालू आहे. आता दिवाळी संपली, त्यामुळे लय कामं आहेत अशी. दिवाळीनंतर लय कामाचा लोड सुरू होतो, आणि असंच होणार आहे. तुम्हाला सांगतो, आता थोडंफार मागं पुढं काही ना काही चालू राहील. त्यामुळे थोडा बोल ना. ती पण थकून बसलेली, कारण 1, 2 आणि हे 3, तिसरा म्हणजेच मी, आणि अजून चौथा माणूस होता. इथं 4 माणसं काम करत होते. 4 माणसाचं काम झालंय. आणि तुम्हाला सांगतो, हे काम आहे ना सगळ्यात कष्टाळू काम आहे. एकदम कष्ट म्हणजे तुम्हाला सांगू, एक पेपरला 10 वेळेस हातात घ्यायला लागतो. मला सांगतो, आता एक आहे ना, ही स्पायरलची वही बनवतोय बघा. मी तुम्हाला दाखवतोय बघा. हे स्पायरल पण काही नाही, मशीनमध्ये टाकायचं आहे फक्त, आणि याला असं दाबाचं. याला दाबलं की बाहेर आलं की याला असे बोक्स पडतात. पण हे तेच होल बोक्स ते त्यांनी काय होतं माहिती आहे तुम्हाला सांगू का? याचे बोक्स पडते, त्यात वायर घालायचं. माहीत असून बऱ्याचशा लोकांना, सगळ्यांनाच माहीत असून जवळपास. पण त्यात एक पेपर मोजणं, हे करणं, आणि याला प्रॉपर शेपमध्ये घ्यायसाठी आता काही ब्लँक पेजेस आहे बघा. ब्लँक पेजेसच्या वही बनवते, वहीसाठी बनवून घेऊन चाललेत. त्याच्यामुळं आता काय होतंय की वहीसाठी घेऊन चाललेत, तर ते कटिंग वगैरे करायला लागतं. प्रॉपर शेपमध्ये कवर वगैरे त्याला करून मग करावं लागतं. हे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो वाटल्यास मी. एक झालेलं होतं, हे बघा, हे असं होतं. ते प्रॉपर शेपमध्ये कवर वगैरे भारी असं बनवतो. हे मीच बनवलेलं आहे बरं. याच्यात आपण पुठ्ठ्याची पण करतो, पुष्टावाली पण येते बरं मला. आता पुष्ट्यावाली नाही तुम्हाला दाखवायला. हे सगळं हे चिटकून घेतलंय. आता जे हे कापतायत पप्पा, कैचीने जरा त्याला शेपमध्ये घेतात. काही जे बाहेर वाकडे तिकडे आलेले असेल ते. आता हे सर्व कवर लावून झाले. तुम्हाला सांगतो, कमीत कमी 1.5 ते 2 तासापासून हे कवर लावून चालू आहे. 2 तास कशाला म्हणता येईल, 3 तासापासून एका जागेवर मांडी घालून बसलेलो आहे. अजून बी मांडी घालून बसलेलो आहे बघा. वैताग आलाय बघा. कपडे कसले घाण होते इथं. कपडे इथं मला जे दिवसाचे जे बघणारे असतील ना, तर ते म्हणत असतील निव्वळ अवतारच बेकार असतो माझा, आहे का नाही? पाय दुखायला हा, मग तेच तर एक काम आहे. तरी तुम्ही विचारता ना की काय करतो DSK. तर DSK बघा, या अशी कामं करतो. हे बनवलेले मी स्वतः ऑर्डर पण घेतो. काय हे काय इकडे वया ब्लँक पेजेस पडलेले, स्वतः ऑर्डर पण घेतो मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, पुस्तकं आता गेलेले, बुकाचे बुक प्रिंटिंगचे ऑर्डर पण घेतो मी स्वतःचे. तर चला, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आता लई कामाने वैताग आला. हे कम्प्लीट करतो, हे कम्प्लीट करून ठेवतो, म्हणजे कसं आहे, ताण राहणार नाही. चला, सगळे घरी गेलेत. आता मी एकटाच बसलोय. तुम्हाला काय सांगू, तुम्हाला दुकान जाम बोर झालं आज. काय सांगू तुम्हाला मी.
मी एवढ्या दिवसात तुम्हाला दाखवत नाही व्हिडिओ दुकानातले, आज तुम्हाला दुकानाचा व्हिडिओ दाखवतोय. तर बघा और एंजॉय करो ब्लॉग पर, जो दिखा रहा है उसको एंजॉय करो और चैनल को सब्सक्राइब भी करो. सकाळपासून लय व्हायचा काढाय काम 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 मांडी घालून बसून बसून मांडीचे पाय दुखतात. काय सांगावं लय आता असं वाटतं 70-80 वय चालू झाल्यासारखं वाटतं मला कधी. काय विषय काही कळणार झालं, थंडीमुळे दुखत असून मला वाटतंय. काय वाटतं तुम्हाला? मी काहीतरी काय फालतूची बरोबर करायला मला. भेटू आपण घरी जाऊन, जाऊया थोड्या वेळा घरी. चला व्हिडिओ हेडफोन दे पुढे नको बोलतो मी. हेडफोन दे. चल हो तिकडं दे ना हेडफोन तोडून टाकी तुझी. दुसऱ्याचा राग मायावरती काढायचा नाही. काय तू दुसऱ्याचा राग द्यायचा माया. दुसऱ्याचा राग मायावरती काढायचा नाही. जाऊ दे, मी आपला मोबाईल चार्जिंग लावते. तुला जे सांगितले ते कर, नाही ते तिकडे जा. सगळे लोक नाराज आहेत आपल्यावर. कशामुळं? काय लग्नाला बोलेल नाही एवढं काय आलं की तसं असा काही विषय असतो बरं मित्रांनो. लग्नाला बोलले म्हणून नाराज झाले. मी छोटस ठेवलं ते बी आम्हाला माहित नव्हतं. सरप्राईज असतं तिथे गेल्यानंतर बाकीच्या लग्नाचं सरप्राईज झालं आमच्यासाठी. म्हणजे बाकीचं नाही, म्हणजे लग्नाचंच सरप्राईज झालं तिथे गेल्यानंतर. कारण मला असं माहित होतं की बाबा घरातले तिकडे घरातले इकडे घरातले 10-15 तिकडे घरातले 10-15 असा विषय झालता. पण नंतर तिथं जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेले मंडप फिंडप बाकीचे तुम्ही जे डोल ताशा थडामथडून बघितलेले ना, ते नंतर आम्हाला तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते तसं पराक्रम म्हणजे हे करून ठेवलेलं होतं. मॅनेजमेंट करून ठेवली ती. पराक्रम म्हणलं मी. हे बघा मला टेन्शन आलं. तुम्ही मम्मीला एवढं चांगलं चांगलं म्हणता ना. हे बघा मम्मी कशी करते. मग कसं ताण येतो ना मला कोणी बोललं तर. काय बोलले तुला कोण? सगळेजण म्हणते तुमच्यावर रुसलेले तुमच्यावर रुसलेले. मग रुसणार रुसू दे. तू एवढं काय ताण घ्यायला लागली? रुसणार रुसू दे, एवढं काय ताण घ्यायला लागली? काऊन रुसलेले सांग बरं. तुझ्या लग्नाला बोलवलं नाही म्हणून सगळे नाराज झालेले. त्याच्यामुळे सांगा बरं आता कसं करायचं. काय करायचं आता त्यांच्यासाठी? काय काय ते म्हणते तुम्ही काही कार्यक्रम काढा. इथं काय कार्यक्रम आहे आपल्याला? आपण सत्यनारायणची पूजा ठेवली बरोबर. सत्यनारायणच्या पूजेला जेवण बरोबर. आपलं ते छोटस रिसेप्शन होतं बरोबर. मग त्याच्यामध्ये यायचं काम होतं. तर असं म्हणणं आहे सगळ्याचं की दीपकच्या लग्नाला बोलवलं नाही, रेणुकाच्या लग्नाला बोलवलं नाही. आता सगळं लग्न गडबडीत झालं 8 दिवसामध्ये. सगळं जिकडं तिकडं झालं. सगळे त्याच्या घरी सुखी आहेत. आता काय करणार? लग्नाला झाले तुम्हाला सांगतो 4 महिने झाले असतील लग्नाला. 4 महिने झाले मित्रांनो लग्नाला. काय मी स्वतःहून फोन लावला ना. जाऊ दे. आणि यांचं काय होतं माहिती का, कुठल्याही नातेवाईक किंवा कोणाला फोन केला होता त्यांचं एकच म्हणणं असतं की बाबा तुम्ही आम्हाला लग्नाला बोलायला पाहिजे होतं, असं केलं पाहिजे होतं. तर मग मला काय वाटतं माहिती का, तुम्हाला सांगू का, मी आता मी बोललो ना तर त्यांना बघणाऱ्यांना पण राग येईन. मी बोललो तर कसे बोललो तर विवाद होऊन जाईल. त्यामुळे कसं माहिती का, काही नाही बोलायचं, शांत राहायचं. कोणी काही बोलू दे. झालं गेलं आता 4 महिने झाले. आता काय राहिलं लग्नाचं? आता त्यांना काय सांगावं. आता बाकीचे प्रोग्राम जेव्हा काही प्रोग्राम असेल तर आम्ही सांगू तुम्हाला, तेव्हा येऊ. आमचं बजेट नव्हतं. हा. आणि आता तुम्हाला सांगतो, आता ज्यांनी समजा म्हणली असा विचार करतात की आता आम्ही पण यांना सांगणार नाही, मग असं विचार करतो. जाऊ दे, तिचा विषय काही नाही. तुम्हाला सांगतो आता भरपूर माझ्या मित्र लोकांना बी केलं, भरपूर लोकांना राग आलेला आहे की ते त्याच्या हिशोबाने काय म्हणते बाबा आम्हाला सांगितलं नाही. पण मी मला सांगणाऱ्यांना मग माझ्याकडे उत्तर पण आहे तुम्हाला सांगतो. पण मी बोलत नाही. बोललो तर कसं वाटतं माहिती का, आपलं उगाच कशाला नातं आहे तोडून टाकायचं. पण नातं कसं संकटाच्या वेळी, तुम्हाला आता एकच डायलॉग मारतो मी, संकटाच्या वेळी ना कोण कुणाला कामाला येत नाही. जेव्हा संकट आहे ना, संकट सगळ्यात मोठं संकट तुम्हाला सांगतो आर्थिक आणि जे फायनान्शियल प्रॉब्लेम असते का, फायनान्शियल प्रॉब्लेम जर तुम्ही फोन करा, तुम्हाला 10 पैकी फक्त 2च माणसं मदत करतील पैशाची. हे माझा शब्द आहे, तुम्हाला लिहून देतो मी शब्द. तुम्ही जेव्हा एखाद्याला आर्थिक मदत मागता का, आर्थिक म्हणजे तेच फायनान्शियल प्रॉब्लेमचे कुठे एखादी गोष्ट सांगितलं तर लोक नाही ऐकून घेत. पण कसं आहे, तुम्ही आता मला समजत नाही, एकच गोष्ट मला कळत नाही. तुम्हाला काय वाटतं ह्या मुद्द्यावरती मला सांगा की मी लग्न केलं हे चांगलं झालं का वाईट झालं, हे मला सांगा तुम्ही आता. कारण भरपूरशा लोकांना म्हणजे झालं ते समाधान नाहीये. अशी गोष्ट असं बोलायचं नाही पण कधीच. आता मी कसं माहिती, मी डायरेक्ट बोलतो तोंडावरती,
त्यामुळे कसं मी डायरेक्ट कॅमेरा समोरच उत्तर चालू आणि केलं. आपली ती परिस्थिती बी नव्हती ना सगळ्याला बोलवायची. हा? विषय म्हणजे जशी परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये लग्न केलं आपण. हा, त्या परिस्थितीमध्ये माझा तर विचार तुम्हाला सांगू का, मी तर डायरेक्ट विचार काय घेतलेला, मी एकच विचार घेतलेला. काय रुसायचं काय कारण आहे? हा, माझा मामा पण नव्हता सक्का. मी दुसरे एक मामा आहे, त्यांना मामा म्हणतो, त्यांना घेऊन गेलतो आम्ही सोबत. आणि होते किती लग्नात लोक, जास्त नव्हते. अचानक मध्ये सगळं ठरवलं होतं. तुम्हाला सांगतो, रात्रीच्या 10-11 वाजता मी जाऊन आदल्या दिवशी लग्नाचा ड्रेस जाऊन घेऊन आलो. मी ओळखीच्या मित्राच्या दुकानात गेलो, तिकडनं ड्रेस घेऊन आलो. मी रात्री 10:30-11 वाजता घेऊन होतो. रात्री 2 वाजता कॅमेरावाला उचलला मी, कॅमेरा भेटला. ते पण त्या कॅमेऱ्याचा पण सीन असा झाला की तुम्ही विचारू नका. त्या कॅमेरामुळे मी एवढं परेशान झालो मी कॅमेरामुळं. आणि आपला एवढा बजेट पण नव्हता. म्हणलं थोडक्यात निपटवायचे. थोडक्यात म्हणजे कसं असतं माहिती का, कॅमेरा हालतो यार बार. थोडक्यात निपटवायचं म्हणजे कसं असतं, एकदम थोड्या ह्याच्यामध्ये थोड्याच गोष्टीमध्ये निपटवायचं असते. सगळी परिस्थिती नसती ना, परेशानी होती सगळ्या गोष्टीची. आणि तर करणारं कोणीच नाही. मला स्वतः पण पळायला लागत होतं. असं पण गोष्ट नाही की बाबा करणारं आहेत का काय गोष्टी, पळापळ नाही होत. मला स्वतः पळापळ करायला लागत होती. कॅमेराला मी स्वतः आणला होतो. कॅमेरा मी होता आणि सौरभला घेऊन गेलो तुम्ही सोबत. ते दोघं जण आम्ही रात्रभर फिरतो कॅमेऱ्यासाठी. बाकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला कपडे ना, माझ्या स्वतःचे कपडे रात्री 2 वाजता घेतले. फक्त मी तुम्हाला सांगतो, दागिने बिगिने हे आधीच करून ठेवलेली होती. आधीच होती त्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आधीच ठेवलं. कारण आता नवीन नवरी म्हणजे वस्तू लागतात, जे बघतात त्यांना माहितीच असेल काय गोष्टी असतात काय नाही. तर बोल आता. एवढं काय नाही, साधे केले होते ते बी, एवढं काय नव्हतं. मला सांग, आपली तुळशीत लग्न काऊन नाही? आपली तुळस येईल ना. कुठे? माहेरी गेली ना ती, तिकडून माहेरून आल्यावर मग इथं लग्न. आज थोडे असते यार. काय तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतो की नाही येतो? तुम्हाला सांगतो, मंगलाष्टक. मित्रांनो, आता ते तुळशीचं लग्नाचं काय करावं सांगणार? करू ना मग. अरे आज थोडे असते कधी मध्ये. आता शिवानी कधी यायची काय माहिती. तुळशीच्या लग्नाला 2-4 दिवस करतात ना. मित्रांनो, अजून तुम्हाला सांगतो, अजून लयले मोजून 4-5 दिवस शिवानी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही. जेव्हा दिसेल तुम्हाला तर डायरेक्ट व्हिडिओ येईल. आणि तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आता माझी एवढी मोठी बडबड ऐकल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आपण भेटू. आणि तुम्हाला सांगतो, ज्यांना बिन्ना राग आला असेल ना, माझे व्हिडिओ जर कोणी बघत असेल, ज्यांना राग आला असेल त्यांना सांगतो मी, राग बीग मानून घेऊ नका. मग लय चांगलं झालंय असं विचार करा. माझ्या चांगल्यामध्ये तुम्ही लय मोठं हे केलंय. मी तरी तुम्हाला म्हणतो की मी हे तरी मंडप बिंडप टाकून या लोकांनी लग्न करायचा विचार केला सगळ्यांनी. मी तर मत असं होतं, डायरेक्ट कोर्टात जायचं, साया मारायच्या आणि घरी यायचं हार घालून, संपला विषय. नाही तर मंदिरात जायचं, हार घालायचा, संपला. तुमच्या घरचे माझ्या तिच्या घरचे माझ्या घरचे, संपला विषय. माझ्या डोक्यात तास प्लॅन होता, पण यांनी माझ्या प्लॅनला थोडंसं लय मॉडिफाय केलं आणि तुम्हाला बऱ्या चांगल्यापैकीचं लग्न दाखवलं. तर जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. कोणी काय राग बिग बांधून घेऊ नका, काही टेन्शन नका घेऊ. काही कार्यक्रम असेल तर मी सांगेन सगळ्यांना. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, शुभरात्री. मम्मी जरा टेन्शनमध्ये आहे, जाऊ द्या, बोलत असतात लोक, काही ताण नाही घ्यायचा. कसं आहे, 6 महिने 4 महिने 6 महिन्यानंतर स्वतःची सगळी विसरून जातात काय झालं काय नाही, आणि परत नवीन सुरुवात होत असती. त्यामुळे ताण नाही घ्यायचा कोणाचा. काय म्हणतो मी तुला?